मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अंतिम अवस्थेमधील किडनी विकारानं त्रस्त असणाऱ्या रुग्णाचे यशस्वी असे किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं. रुग्णाच्या पत्नीनं किडनी दान केल्यानं त्याला डायलिसिसच्या चक्रामधनं मुक्ती मिळाली आहे. वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विपुल गट्टानी, डॉक्टर अभिजित मोरे, डॉक्टर किशोर वाणी आणि डॉक्टर श्याम तलरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. यावेळी डॉक्टर विजय कराडे यांनी टीमचं अभिनंदन केलं. हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रगत अवयव प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलाय. या यशामुळे अवयव दानाचं महत्त्व देखील अधोरेखित करण्यात आलंय. नमस्कार, मी डॉक्टर गट्टानी. मी नेफ्रोलॉजिस्ट अशोका मेडिकवर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. आज इथे अजून एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळालेला आहे. तो म्हणजे की आपल्या रुग्णालयातनं एक पेशंट ज्याचं किडनी प्रत्यारोपण होऊन त्यांना आज डिस्चार्ज करण्याची वेळ आहे. आणि खऱ्या अर्थाने हे जास्त आनंद या गोष्टीचा आहे की आजच्या युगामधली सावित्री आपण तिला म्हणू शकतो, अशा तिच्या पत्नीने किडनी देऊन आपल्या पतीचे जीव वाचवून समाजापुढे एक नवीन आदर्श उभा केलेला आहे. आणि या गोष्टीची दखल घेऊन आपल्या समाजामध्ये या किडनी प्रत्यारोपण या सर्जरीबद्दल आणि या ट्रीटमेंटबद्दल जनजागृती व्हावी अशी अपेक्षा माझ्या पत्रकार बंधूंकडनं मी करतो. आणि धन्यवाद. अशोका मेडिकवरमध्ये आपण सक्सेसफुल किडनी ट्रान्सप्लांट केलं आहे, जिथे पेशंटच्या पत्नीने किडनी आपल्या हजबंडला दिली आहे, की जे बऱ्याच वर्षापासून डायलिसिसवर होत आहे. आणि ट्रान्सप्लांटनंतर आज जवळजवळ 15वा दिवस आहे आणि आपण डोनर 4थ्या दिवशी डिस्चार्ज केला आणि रेसिपियंटला आपण आज डिस्चार्ज करतो आहे. तर हा जो ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम आहे हा आपण बऱ्याच वर्षापासून अशोका मेडिकवरमध्ये करतो आहे आणि सक्सेसफुली तो प्रोग्राम राबवतो आहे. अशोका मेडिकवरची जी सगळी टीम आहे, नेफ्रोलॉजिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि सगळे मेडिकल, पॅरामेडिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ याचा खूप मोठा सहभाग या सक्सेसफुल ट्रान्सप्लांटच्या मागे आहे. तर मला आशा आहे की या सगळ्या ट्रान्सप्लांटने अजून जास्त लोकांमध्ये हा अवेअरनेस ट्रान्सप्लांटविषयी निर्माण होईल आणि अधिकाधिक डोनर किडनी देण्यासाठी तयार होतील. आणि भविष्यात जे पेशंट किडनी फेल्युअरचे आहेत, जे डायलिसिसवर आहेत, अधिकाधिक पेशंटना या ट्रान्सप्लांटचा फायदा आपल्याला जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा आपला या माध्यमातून प्रयत्न आहे. आज अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये जे किडनी ट्रान्सप्लांट पेशंट सक्सेसफुली डिस्चार्ज होत आहे त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि एवढी मोठी कॉम्प्लिकेटेड सर्जरी आणि मोठं ऑपरेशन सक्सेसफुली केल्याबद्दल सगळ्या टीमचं खूप कौतुक. धन्यवाद. मैं अशोका मेडिकल हॉस्पिटल में एज अ यूरोलॉजिस्ट रोल प्ले करता हूँ. मैं बताना चाहूँगा कि किडनी ट्रांसप्लांट कोई ऐसा कॉम्प्लेक्स प्रोसीजर नहीं है. इसमें दूरबीन पद्धति से डोनर से किडनी निकाली जाती है बिना कोई कट के, और दूरबीन पद्धति से निकालने की वजह से उनको काफ़ी कम तकलीफ होती है, कम ब्लीडिंग होती है और पेशेंट जल्दी से अपने नॉर्मल रूटीन पे लग जाते हैं. और उसी किडनी को जब हम निकाल लेते हैं तुरंत उसे एक स्पेशल फ्लूइड से परफ्यूज़ करते हैं, जिससे वो ऑर्गन हेल्दी रहे, और उसी ऑर्गन को हम रेसिपिएंट मतलब पेशेंट जो डायलिसिस पे थे उन्हें उनके अंग में लगाते हैं. किडनी ट्रांसप्लांट प्रोसीजर अपने आप में एक ऐसा मैजिकल प्रोसीजर है कि इसमें किडनी लगाते ही किडनी काम करना शुरू कर देती है. जो पेशेंट सालों से, महीनों से डायलिसिस पे रहते थे वो अचानक से बिना डायलिसिस के यूरिन बनाने लगते हैं और वो नॉर्मल इंसान की तरह लाइफ जी पाते हैं. मैसेज ये देना चाहूँगा कि डायलिसिस से केवल वो इंसान वक्त बिता रहा था ज़िंदगी का, बट सही मायने में किडनी ट्रांसप्लांट के बाद ही वो जीवन जीना शुरू करेगा. थैंक यू. किरण आहेर, C24 तास, नाशिक.